शांत बसून ध्यान करू थोडा वेळ पहिले. त्यानंतर मग कर्मयोग 3रा अध्याय 28 श्लोक झाले होते. 29व्या श्लोकापासून पुन्हा आज सुरुवात करू. तर थोडा वेळ शक्य असेल तर डोळे बंद करून मनः प्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानस उच्यते. ब्रह्मसरोवरात कुरुक्षेत्र अजनाभखंड भारतभूमी अशी कथा. नारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. मनोज ज्याचं नाव आहे, मनातून जन्मलेला, मनातून उजावलेला मनोज ब्रह्म. मद्भावा मानसा जाता येषा इमाम लोक प्रजा. 10व्या अध्यायात विभूती योगात अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना की मी कसं कसं कुठे कुठे बघू कृष्णा तुला, कसं कसं समजू तू कुठे आहेस, त्या प्रश्नाच्या उत्तरात श्रीकृष्ण म्हणतो, अरे ही सगळीच सृष्टी, येशाम लोकाम इम प्रजा, इथे जे काही आहे या 14ही भुवनांमध्ये सर्व लोकांमध्ये सगळंच काय, मद भावा मानसा जाता. जाता म्हणजे जन्मली. कुठून? माझ्या मनातल्या भावांनी. ही संपूर्ण निर्मिती माझ्या मनातले भाव मात्र आहेत. तर प्रथम निर्मिती ब्रह्मदेव. पहिले त्याची निर्मिती झाली तर पहिला शब्द, पहिला आदेश भगवंताचा ब्रह्मदेवाला तप. तप, वर्क हार्ड, कष्ट घे, तपव स्वतःला प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी. प्रश्नांची उत्तरं मिळतील तर मुक्तीचा अनुभव होईल. त्याच तपाचं पुढे भगवद्गीतेत अर्जुनासमोर त्याच भगवंतांनी वर्णन केलं. मनः प्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानस उच्यते. अर्जुना, शारीरिक तप असतं, वाङ्मयीन वाचिक तप असतं, मानसिक तप असतं. मनसा वाचा कर्मणा तिन्हीद्वारे तप केल्या जातं, करायला हवं. शारीरिक तप चांगला आहे, वाचिक तप अधिक अजून चांगला, मानसिक तप सर्वोत्कृष्ट. कारण मनातच मूळ आहे सगळं. चांगल्या आणि वाईटाचं मूळ मनात. शब्द तोंडातून कसे निघतील याचं मूळ मनात. कुठलं कार्य क्रियान्वित होईल, माझ्याच्यानी चांगलं कार्य घडेल की वाईट घडेल, त्याचा उद्देशही मनात. तर मानसिक तपाचंही महत्त्व. मन प्रसाद, प्रसन्न चित्त राहणं, हे एक झालं तपाचं अंग. सौम्यत्वम, मेलो, लौकी, उत्तेजित नाही, एक्साइटेड नाही, ॲजिटेटेड नाही, शांत मना, गांभीर्य. प्रसन्न चित्त, धीर गंभीर मन. मौनम, मानसिक मौन म्हणजे ऐंद्रिक मौन. डोळ्यांचं, कानांचं, नाकाचं, जिव्हेचं, त्वचेचं मौन. संयम, आत्मविनिग्रह, बाहेरचा निग्रह करून आत, स्वतःच्या आत जाण्याची प्रक्रिया. या सगळ्यांचा
परिणाम असा भाव समशुद्धी, मनातले भाव शुद्ध 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 होत जातील. शुद्ध शुद्धतर शुद्धतम, क्लीन क्लीनर अँड क्लीनेस्ट, प्युअर प्युअरर अँड प्युरेस्ट, पवित्र भाव, गुड इंटेन्शन, चांगला उद्देश. एकदा मनातले भाव शुद्ध झाले, शुद्ध सत्व निर्माण झाला, मग तपो मानस उच्चते, त्याला मानसिक तप म्हणतात. अर्जुना 17व्या आणि 18व्या अध्यायात श्रद्धा त्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग मध्ये निरनिराळ्या तपांचे, आचरणाचे, मौनाचे वर्णन. तर पुन्हा एकदा भगवंताचं स्मरण करून मन प्रसाद सौम्यत्वम, मौनम आत्मविनिग्रह, भाव समशुद्धी, समशुद्धी, चांगल्या प्रकारे फर्स्ट क्लास, व्यवस्थित, नीट शुद्ध, थोडीफार शुद्धी, थोडी अशुद्धी नाही, पूर्ण शुद्धी. प्रॅक्टिसने पुन्हा पुन्हा मनाला समजावून वाईट वळणावर न जा देता प्रेमाच्या वळणावर आणून तपो मानस उच्चते. या भावांमध्ये थोड्या वेळ मन शुद्ध करून ईश्वरात लाव. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचेन योगे समाधान वाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. रामदास स्वामी म्हणतात आपल्याच मनाला समजावून की तो राघव, तो रघुराया, तो प्रभू श्रीराम तिथे वस्ती करतो. वसती, राहणं, तिथे राहा. त्या रामात जाऊन आराम पा. त्याला हे सगळे चांचल्य दीजे, चंचलता मनाची, हे वेदावे, निंदा नालस्ती, पुढे मागे वर खाली, हे सगळं तिथे स्थैर्य पा श्रीरामात. कारण सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळे पुराण त्याचंच वर्णन करतात आहे की शेवटी समाधान तिथेच मिळेल. तर जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचेन योगे समाधान पाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जसं रामदास स्वामींनी म्हटलं तसंच तुकाराम महाराज म्हणतात. हे रामासाठी म्हणतात, ते त्या विठूसाठी म्हणतात. तोच व्यक्ती पुराण पुरुष शरसंधान केला, खांद्यांवर चाप धनुष्य धरलेला, आणि इकडे तोच व्यक्ती विटेवर उभा 28 युग, कमरेवर हात धरून, चित्ती तुझे पाय डोळा रूपांचे ध्यान. तुकाराम महाराज म्हणतात चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणो निखरा. तुका म्हणे आता नका देव अंतर, न कळे पुढे काय कैसा होईल विचार. अरे बापा देवा, सध्या माझं डोकं ठिकाण्यावर आलं आहे, सध्या मला तुझ्याकडे प्रति आकर्षण वाटते आहे, सध्या माझं मन इथे वळते आहे भक्तिभावात, ईश्वराचे दिव्य सौंदर्यात. तर पटपट काम माझं आटपून घे रे बाबा. वीज चमकली आहे, ही सुई ओवून दे माझी, माझी नेत्रज्योती कमी झाली आहे, हे शरीर क्षीण होते आहे,
आणि वीज चमकलेली क्षणभंगूर आहे. माझ्याच्याने नाही होत बापा दातारा. तुका म्हणे आता नका देऊ अंतर, न कळे पुढे कैसा वास होईल विचार. तूच होऊन दे पटकन पटकन माझं चित्त तुझ्या पायी लागो, चरणांमध्ये लागो. बस आता एवढे हा जो प्रकाश झाला विजेत, यात एक पटकन तुझं रूप दाखवण माझ्या डोळ्यात, तेच पक्क होऊन राहून जावं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, खासे पितांबरी गळा तुळसी माळ. माझ्या मुखी तुझेच नाम राहो. बस हेच एक मागतो. प्रत्यक्ष ज्ञानदेव, त्रिगुण निर्गुण असार हे सार, सारा सार विचार हरिपाठ. हरिपाठात ज्ञानदेवही म्हणतात. जे श्री विष्णूचा अंश अवतार समजल्या गेले. इतके ज्ञानी, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरिविण मने मन व्यर्थ जाण. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. ज्ञानदेव काय म्हणतात? त्रिगुण निर्गुण असार हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सोड रे बाबा आता हे निर्गुण आहे की सगुण आहे. बस तू आता हरित मन लाव, हरीच नाव घे. ते स्वतः राम कृष्ण हरी मंत्र जपत असत. तुकाराम महाराज सगुण रूपात मन रोवला. रामदास स्वामींचे वचन आपण आता ऐकलं. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. त्या एक रामातच मन लाव. तर येन केन प्रकारेण तिथे मन लागो. तुलसी मेरे राम को रीज भजो या खीज. भूमि फेके उगेंगे उलटे सीधे बीज. तुलसीदासही म्हणतात. डोळे बंद करून डोळे उघडे ठेवून समोर फेक बिया, नाही तर मागे फेक, कसेही फेक, जाणून फेक, अजाणता फेक, सांडू दे. पण बीज जर पडला आहे तर त्यातून निघेल रोप. तसंच विश्वास असो नसो, मन लागो न लागो, जसं होईल तसं, जेव्हा जमेल तेव्हा नाव घे. जरूर त्याचा परिणाम पडेल. तर पुन्हा जिथून सुरुवात झाली, मनःप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तप मानसोच्यते. तर या शांत मनाहून मानसिक तपानी पुढे आता भगवद्गीतेची यात्रा प्रारंभ करू. 3रा अध्याय कर्मयोग 29-30 श्लोक.